यात्रा भरते पण असा शो येत नाही यात्रेला. पण या वर्षी असं झालं का जशी काय मुंबईच आली आपल्या कोलारमध्ये. हा एवढा लखलखाट केलाय अंबाबाईनी आणि खरंच त्या पाळण्याला जशी काय चांदण्या बांधल्यात इतके शोभा आली आणि यात्रेला सुद्धा इतकी शोभा आली. माझं माहेर आहे पण मी माहेरचं लय भूषण नाही सांगत, पण खरंच अंबाबाईने ह्या यात्रेकरता काय झाल्या ग्रामस्थांना बुद्धी दिली आणि हे पाळणे बोलवले किंवा हे बचत गटाचे स्टॉल लावले. खरंच या महिलांचं कौतुक करावं तेवढं थोडं, म्हणूनच मी सांगते. भगवती मातेच्या यात्रेला भाविकांचा महासागर. कोल्हार भगवतीपूर येथील महाराष्ट्रातील एकमेव 3.5 शक्तिपीठ असलेल्या श्री भगवती मातेचा यात्रा उत्सव यावर्षी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होत आहे. मयूर शेठ, आपण यात्रेला आलात, यावर्षीच्या काय वाटतं यात्रेचं स्वरूप? नक्कीच आनंद होतोय. अशा पद्धतीची यात्रा पहिल्यांदाच कोलारला भरते. सगळेजण आनंद घेत आहेत, मजा येते. यात्रा कमिटी आणि देवालय ट्रस्टने सुंदर असं नियोजन केलेलं नक्कीच त्यांना मनपूर्वक धन्यवाद द्यायला पाहिजे सगळ्यांनी, आणि चांगलं नियोजन केलंय. तुम्ही सहकुटुंब सहपरिवार आलात? हो, येस सगळ्यांना उत्सुकता होती त्यामुळे सगळ्यांना घेऊन आलोय बरोबर. येस. या ठिकाणी जी विद्युत रोषणाई पाळण्यांना दिसते त्यामध्ये काय वाटतं तुम्हाला यावर्षी? नाही खरंच रौनकच आहे ही. यात्रेला एक रौनक मिळाली या रोषणाईमुळे पण, आणि छान आहे, वातावरण छान आहे, सगळेजण एन्जॉय करतायत. तर येणाऱ्या भाविकांना काय सांगतात या यात्रेचा आनंद घेण्यासाठी? नाही आता भाविकांनी अगोदर एक 1.25 महिना पिरियड असायचा, तर लोकांना वाटायचं फार असं काहीतरी नाविन्यपूर्ण काय नव्हतं. यावर्षी नक्कीच भाविकांनी यायला पाहिजे आणि आनंद घेतला पाहिजे. आईचे तर आशीर्वाद घेतलेच पाहिजे. कोल्हारच्या यात्रेला अतिशय उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी भाविक आपला आनंद लुटताना दिसत आहेत. ताई, यावर्षीची यात्रा काय वाटते तुम्हाला? वेगळं पण आहे नक्की. तुम्हाला काय वाटतं यावर्षीची यात्रा? मस्त वाटतं, एकदम चांगलं वाटतंय, आनंद वाटतंय. अशी यात्रा दरवर्षी बरं व्हायला पाहिजे. फरक जाणवतं यावर्षी? यावर्षीची यात्रा काय वाटतं? मस्त आहे, हा, मस्त आहे, म्हणजे वेगळं पण आहे. वेगळे पण आहे. हा का? तुला आल्यावर आनंद होतोय? आनंद भरपूर आहे. कुटुंबासह आलेलं दिसत आहे. कुटुंबासह नक्की. ताई, यावर्षी यात्रा तुम्ही दरवर्षी येता, पण यावर्षीच्या यात्रेला स्वरूप वेगळं आहे. तर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही ज्येष्ठ आहात, आतापर्यंतचा अनुभव यंदाची जादा जोरात आहे. यंदाची जोरात आहे. जोरात आहे. तुम्ही सहकुटुंब सहपरिवार आलात, आनंद घेत आहेत. आनंद उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी यात्रा संपन्न होत आहे. तर कुठून आलात आपण? इथूनच कोलारवर. कोलारमधूनच. चला, आपण या यात्रेला आलात, सहकुटुंब आलात? हा का? काय वाटतं यात्रा या वर्षीची? आपण कुठून आलात ताई? बाटा, हा, निवेदकर बाटा. या वर्षीची यात्रेला स्वरूप वेगळं वाटतंय काय? छान, हा, एकदम छान. यात्रा कमिटीने जे नियोजन केलं त्यामध्ये आपण समाधानी आहात? समाधानी. आता मी ज्या दुकानात फिरोजाताईंच्या दुकानात उभी आहे ना, त्यांच्याकडं खूप आयटम केलेले आहे. त्यात मी स्प्रिंग रोल खाल्ला आणि मासवडी खाल्ली. मासवडी सुद्धा खाल्ली का? मासवडी, त्याच्याबरोबर भाकरी आहे, आमटी आहे, भात आहे. हा, आमटी दाखवा. आमटी बघा, एकदम छान वाटलं. स्प्रिंग रोल एकदम मला आवडला, तुम्ही खाल्ला? मी खाल्ला. येणाऱ्या भाविकांना काय सांगतात तुम्ही भेट द्यायला? नक्की या. सहकुटुंब सहपरिवार, नातवंडा संपूर्ण जण या. कोल्हारच्या 3.5 शक्तिपीठ असलेल्या कोल्हार भगवतीपूरमध्ये भगवती मातेची यात्रा आहे. दरवर्षी यात्रा भरते, आपण येता. हो. यावर्षी यात्रेचं स्वरूप तुम्हाला काय वाटतं? आणि या ठिकाणी आल्यानंतर आता आपण आहोत ज्या ठिकाणी महिला बचत गटाचे स्टॉल लागलेले आहेत,
त्या ठिकाणी त्याचबरोबर लहान मुलांचे पाळणे, मोठ्या माणसांचे पाळणे या ठिकाणी पाहू शकतो. तर अशी अतिशय उत्साहवर्धक आणि भक्तिमय वातावरणात या ठिकाणी भाविक कोलारच्या यात्रेला आलेले आहेत. त्यामध्ये आपण सुद्धा यात्रेला आलात. काय वाटतं तुम्हाला दरवर्षीची यात्रा आणि दरवर्षीची यात्रा आणि या यात्रेत जमीन आसमानाचा फरक आहे. काय खूप म्हणजे खेळणी खूप आली मुलांसाठी आणि खाद्यपदार्थ भरपूर आलेले आहेत, दुकानं भरपूर लागलेले आहेत, जे नाही ते मिळतं आहे. आणि यात्रेचं स्वरूप एकदम असं आनंदमय, कुठं म्हणजे असं गडबड गोंधळ अजिबात नाही. तर तुम्ही काय सांगता, जे नियोजन आहे, यात्रा कमिटी आहे, देवालय ट्रस्ट आहे, यांनी जे नियोजन केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नियोजन खूप छान केलेलं आहे आणि अशीच 11 दिवसच यात्रा बरोबर मध्ये वाटते. तुम्ही सहकुटुंब सहपरिवार सहकुटुंब सहपरिवार नातवंड सगळे आलोय. काय वाटतं दरवर्षीची यात्रा आणि यावर्षीची यात्रा? चेंजेस सर यावेळेस ना म्हणजे बराचसा चेंजेस झालेला आहे, बराचसा बदल झाला आहे यावर्षी. दरवर्षी यात्रेपेक्षा यावर्षी भरपूर असं बदल आहे. वेगळं नियोजन वाटतं? हो, वेगळं नियोजन होतं, खूप छान आहे एकदम असं बघण्यासारखं. नाही तुम्हाला वेगळंच नियोजन नाही. इथून माग बाकीच्या लोणी सारख्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी जावं लागायचं. तर आज कोलारच्या ठिकाणीच खेड्यापाड्यातील लोक पण येऊ राहिले त्याच्यामुळे. पंचक्रोशीतील सर्व भाविक या हो. ठिकाणी संध्याकाळी आनंद आनंद लुटण्यासाठी घ्या. आपल्या कुटुंबासह येत आहे. हो, कुटुंबासह येत आहे. गळणीमेतून गळे मिळतो. गळी काय काय विक्रीला तुमच्याकडे? अहो आमच्याकडे पानपुरी आहे, गावठी हळद आहे, गौरी आहे, परत गोमित्र आहे, गावठी गाईचं गोमित्र आहे, अत्तर आहे. तुम्हाला काय काय पाहिजे? ही जाबील आहे. अहो एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल. असं खाऊन तर बघा एकदा तुम्ही, नुसतं लांबून लांबूनच काय पाळा त्या. कोणती वस्तू आहे अशी तुमच्याकडे? अहो आमच्याकडे हे काय जाबील आहे, पानपुरी आहे. आम्ही आलोय कुठं फार जुन्नर तालुक्यातून इथं स्टॉल लावला. भाविकांची गर्दी भरपूर आहे, म्हणावाशी भरपूर आहे. यावर्षी यात्रा काय वाटतं? अहो यात्रा यंदाची बघा ना, काय स्टॉल लागलेत बघा. शालिनी ताई विखेनी किती बचत गटाला मदत केली, काय किती उपकार आहे ताईंचे, विखे पाटलांचे. हा मानावं लागन बाई त्यांना खरंच. यावर्षीच्या यात्रेचं स्वरूप कसं वाटतं? एकदम छान, उत्तम, एकच नंबर. अरे वा, भाऊ तुम्ही जरा बोला. बरं काय कसं काय दाबेली? एक नंबर दाबेली आहे. मी श्रामपूरला जातो का रात्रीला जातो, मला एक नंबर आवडली इथं दाबेली. आणि मी इथं कोलारमधूनच आहे. मी इथं पण यात्रा काय वाटते यावर्षी? यात्रा खूप भारी आहे, कारण की यावेळेस पाहणं लागला आहे गर्दी खूप चांगली आहे यावेळेस. यावर्षी मला खूप आनंद होत आहे, कारण की मी दाबेली खूप चांगली आहे. धन्यवाद. या वर्षीच्या यात्रेमध्ये काय उत्साह वेगळा वाटतो का? हो, खूप उत्सव दिसतो. यात्रेकरूंच्या उत्सवामुळे आपण आम्हाला काय उत्सव येतोय. महावितरणचे साहेब आहेत या ठिकाणी, जी विद्युत रोषणाई दिसते यात्रेला गेलेली, खऱ्या अर्थाने त्यांचे परिश्रम खूप महत्त्वाचे आहेत. तर या ठिकाणी आलेल्या भाविकांना ते जी इथं लाईट आहे, विद्युत रोषणाई झालेली आहे, त्याचं सप्लाय देण्याचं काम खऱ्या अर्थाने ते करत असतात. तर या ठिकाणी या वर्षीचं यात्रा तुम्ही प्रत्येक वर्षी यात्रा पाहता, यावर्षी यात्रा काय वाटतं? वर्षी यात्रा एकदम नियोजनबद्धमध्ये काय यात्रा कमिटीने भरवली आहे. त्यांचंही यात्रा कमिटीचं महावितरण असेल, पोलीस प्रशासन असेल, यांना खूप सहकार्य आहे. त्याच्यामुळं आम्हाला पण सहकार्य करायला काही वाटत नाही. नंबरला पॅटाटो स्प्रिंग रोल अतिशय मागणी भाविकांची या ठिकाणी यात्रेला आल्यानंतर या खाद्यपदार्थाचा आनंद नक्की भाविक घेत असतात. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो भाविकांनी या ठिकाणी पॅटाटो स्प्रिंग रोलचा आनंद घेतला. कसं काय क्वालिटी होती दादा? एकदम मस्त, हां माईक वरती धरा. एकदम मस्त. तर आत्तापर्यंतची यात्रा आपण प्रत्येक वेळेस पाहत आलो, भगवती मातेची यात्रेला आला. तर यावर्षीचं यात्रेचं स्वरूप कसं वाटतंय? एकदम मस्त, एकदम छान असं नियोजन केलं इथं. नियोजन तुम्हाला आवडलं? या एकदम, ठिकाणी एकदम. गर्दी भाविकांची खूप होती. हो, हां, तर आपण कितवा दिवस आज? तुम्ही रोज येता का? 6वा दिवस आहे आज. हा का? या ठिकाणी आपण फॅमिलीसह आला होता का? हो, फॅमिलीसह चाललो आहे आम्ही. साठी मी इथं खरेदी करण्यासाठी आलेलो आहे. हा का? हे सोनगाव येथील आमचे मित्र आहे भाई, यांनी एकदम उत्कृष्ट प्रकारचे मी अगोदर घेऊन गेलो हा, इथनं.
एकदम क्वालिटीचा आणि ऑर्गॅनिक हायजेनिक वस्तू असल्यामुळे मला टेस्ट आवडल्यामुळे मी पुन्हा पुन्हा इथं येत आहे. माझी ही 3री वेळ आहे इथं येऊन नेण्याची. खरेदी केलाय मी जवळजवळ 500 ते 550 रुपयाचं मटेरियल घेण्यासाठी. दिसते नाही पिशवी नाही. आत्ता ऑर्डर केलेली आहे मी. मासवडी आहे, बाजरीची भाकर आहे, ती घेण्यासाठी इथं आलेलो आहे. म्हणजे या वर्षीचं यात्रेचं स्वरूप काय वाटतं तुम्हाला? यावर्षीची यात्रा मला माझ्या म्हणजे बालपणापासून तर आजपर्यंत मी पहिल्यांदा अशी यात्रा पाहत आहे की ही यात्रा म्हणजे मला अक्षरशः म्हणजे एक नवचैतन्य या गावाला असं मिळालेलं आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद या कोलार शहरामध्ये मिळालेला असून या कोलार गावाला अक्षरशः म्हणजे यात्रेचं स्वरूप ज्याला म्हणतो का हीच खरी यात्रा आहे. यात्रेचं स्वरूप आपण जी एक म्हण वापरतोय ही खरी यात्रा आहे. आणि महाराष्ट्रातील खरोखर पूर्वी आपण जे ऐकत होतो की महाराष्ट्रामध्ये कोलारची यात्रा ही महाराष्ट्रात सगळ्यात मोठी आणि सगळ्यात मोठी यात्रा असे ऐकत होतो आपण. परंतु आज समक्ष डोळ्यांनी मी पाहत आहे की ही यात्रा खरोखर महाराष्ट्रातील मला मोठी वाटत आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे. बंधू मसाले यांची आपण काल मुलाखत दाखवली होती. ते पाहून आज कोलार येथील भाविक मसाले खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. तर तुम्ही मसाला प्रथमच घेऊन जातात का? हो, आम्ही प्रथमच मसाला घेऊन जातोय. त्यांनी सांगितलं आमचा मसाला वगैरे खूप छान आहे. आम्ही टेस्ट ऐकलेलं करून आहे नाव त्यांचं. हां का? आता टेस्ट करून बघणार आहे आम्ही कसा आहे मसाला. पुढच्या वेळेस नक्की घेऊन जाणार त्यांच्याकडनं मसाला. आता खरेदी केलाय? हो घेतलाय सगळा. बरं, यावर्षी भगवती मातेचा यात्रा उत्सव आतापर्यंत तुम्ही पाहिलेला आहे? आम्ही असा उत्सव पहिल्यांदाच पाहतोय. असं अनुभवलंच नाहीये भगवती मातेचा. म्हणजे असं जत्रा वगैरे अनुभवली नाहीये मोठी. आजची यावर्षी जत्रा खूप छान वाटते आम्हाला. आम्ही सेकंड आलेलो आहे आता यात्रेमध्ये. हां, ठीक आहे, थँक्यू. भगवती मातेच्या यात्रेला आल्यानंतर नक्की पगारबंधू मसाले या स्टॉलला भेट द्या. त्यांच्याकडे अतिशय चविष्ट असे मसाले या ठिकाणी ठेवलेले आहेत. भाविकांनी यात्रेला आल्यानंतर नक्की या ठिकाणी शॅम्पल म्हणून आपल्या घरी घेऊन जा. या ठिकाणी सुंदर असे या ठिकाणी नागली पापडसुद्धा त्यांच्याकडे होलसेलमध्ये मिळत असतात. आणि त्यांनी दरसुद्धा या यात्रेच्या निमित्तानं भाविकांना एक त्यांचे नाव प्रसिद्ध व्हावं या उद्देशाने त्यांनी कमी दरामध्ये मसाल्यांची किमती कमी दरामध्ये ठेवलेले आहे. दुसरा स्प्रिंग रोल अतिशय या पदार्थाला कोलारच्या भगवती मातेच्या यात्रेमध्ये जे स्टॉल चालू आहे त्याला खूप मागणी वाढलेली आहे. या ठिकाणी भाविकांनी चव घेतली. काय क्वालिटी कसं काय वाटली? एक नंबर क्वालिटी. हा का? कुठं आता तुम्ही? आता कोलारमध्ये आम्ही जत्रामध्ये. यात्रेला आला. हो. टेस्ट तुम्हाला आवडली? हो, एक नंबर टेस्ट. तुमचं नाव काय? तौसिफ शेख, कुठून आले? सोनगाव सात्रळ. सोनगाव. यात्रेला खास यात्रा. यात्रेमध्ये लहान मुलंसुद्धा पिझ्झाचा एक आस्वाद, एक खाद्यपदार्थ, एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे या स्टॉलमध्ये आलेला आहे. यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी भाविकांनी त्याचासुद्धा आनंद घेताना दिसत आहेत. कुठून आलात सर? कडीत. म्हणजे या वर्षीची यात्रा आणि मागील या यात्रे झालेल्या यावेळेस यात्रे फरक वाटतो? यावेळेस जे आयोजन झालं यात्रेचं सगळ्यात उत्कृष्ट आयोजन झालेलं आहे. आणि कमी दिवसामध्ये सगळी पब्लिकची गोळा झाली त्याच्यामुळे चांगला प्रतिसाद हॉटेलला या पाळण्याला एकदम प्रतिसाद भेटू आहे. तुम्ही यात्रा कुठं पाहिली? अशी यात्रा आम्ही आधी लोणीत पाहिली होती, लोणीनंतर रावरीत पाहिली होती आणि आता पहिल्यांदाच आपल्या कोलार गावामध्ये आली. ती आल्यामुळं एकदम आनंद झाला आम्हाला. या वर्षीचं नियोजन छान आहे. या एकदम बेस्ट काहीच. धन्यवाद. आणि अशीच नवरात्रात परत यावी. नवरात्र सुद्धा अशीच व्हावी. अपेक्षा व्यक्त केली. येस. धन्यवाद. ओके, थँक्यू. सार्थक दाबेली हा स्टॉल भगवती मातेच्या यात्रेच्या निमित्तानं महिला बचत गटांचे स्टॉल आहे. या ठिकाणी दाबेलीला खूप मागणी आहे. या ठिकाणी भाविक आहेत. आपण खाऊन टेस्ट सांगा आम्हाला. चव काय? मस्त आहे, एकच नंबर. हा का?
आतापर्यंत तुम्ही यात्रेला आलात भगवती मातेच्या, तर या वर्षीचा यात्रा उत्सवामध्ये काय फरक राहू द्या आता आपण यात्रा उत्सवामध्ये काय फरक वाटतो? यंदाची यात्रा आहे म्हणजे एकच नंबर आहे. यंदाची यात्रा म्हणजे एकच नंबर आहे. एकच नंबर. हो एकच नंबर. कुटुंब परिवार आलात ठीक आहे. अय इकडे या. इकडे ना पुढं. अय तुम्ही कुठून आलात? तांदूळनेर तांदूळनेरून भगवती देवीच्या दर्शनासाठी आलेत आणि या ठिकाणी जे महिला बचत गटाचे स्टॉल लावलेले आहेत त्या ठिकाणी ते खाद्यपदार्थाचा आस्वाद घेताना भाविकांना आनंद द्विगुणित झालेला आहे. भाविक या ठिकाणी आनंदी आहे. काय तुम्हाला काय वाटतं अजून? आम्ही पहिल्यांदाच एवढी मोठी यात्रा पाहिजे. पहिल्यांदा दरवर्षीच असतो आम्ही. हां का? हो भारी. दामिनीची फार टेस्ट भारी टेस्ट आहे का? एकदम भारी. हां का? हा या वर्षीच्या यात्रेत हे फूड स्टॉल एक नंबर आहे. इथं परिसरात वगैरे असे फूड स्टॉल वगैरे यात्रेमध्ये पुढंच नसतात. यात्रेमधलं ते खेळणी खेळणीच्या वस्तू वगैरे हेच प्रसिद्ध असतं यात्रेमध्ये. पण फूड स्टॉल या बाबतीत एक नंबर. इथं फूड स्टॉल वेगवेगळे पदार्थ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले वेगवेगळे फूड आयटम हे आपण काय म्हणतो त्याला तुम्ही आता कोणता पदार्थ खाऊ राहिला? स्पॅटिश हो खरेदी केलाय. बेकरी प्रोडक्ट्स आणि आईस्क्रीम प्रेरणा महिला सहायता समूह गाड्याताईंचा वहिनींचा हा प्रसिद्ध असा खूप असे आयटम मिळतात इथं. सँडविच आहे, बर्गर आहे, अजून स्पॅटिश आहे, पाणीपुरी पण आहे, अजून हा पण आयटम आहे स्पॅटिश आईस्क्रीम. त्यांच्या पदार्थाला खूप मागणी आहे. आता क्वालिटी एक नंबर झालेली आहे. घे ना. तर तुम्ही स्टॉलवर स्वातीताई गाडे यांच्या महिला बचत गटाचा स्टॉल आहे, भेट द्या. या वर्षीची यात्रा भाविकांनी सांगितलेलं आहे की आगळी वेगळी आणि सहकुटुंब आलात का? हो सहकुटुंब आलं. आणि एक विशेष यांचं फार कमी खर्चात चांगले चांगले आयटम खायला मिळणार तुम्हाला इथं. कमी सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी आणि कमी दरात. मिळण्याचं ठिकाण कोणतं? प्रेरणा महिला स्वयं गटाचा स्वातीताई यांचा स्टॉल. हो. भेट द्या. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आता यात्रेचा 3-4 दिवस बाकी आहे. हो 3 दिवस बाकी आहे अजून. सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी भेट द्या. यावेळेस सगळ्यात वेगळं म्हणजे असं झालं आहे का इथं खाण्याचे स्टॉल विविध प्रकारचे स्टॉल लावलेले पाळणे आहे आणि सगळ्या भक्तांना फार आनंद वाटत आहे की इथे इतकं संधी उपलब्ध करून दिली सगळ्यांसाठीच. ज्यांना शॉपिंगसाठी तसं फूड स्टॉल टॅटूज आणि बरंच काही इथं खूप छान छान आलं आहे. आणि कसं वाटतं या वर्षीचं? मस्त काहीतरी वेगळं केलं आहे कोल्हारमध्ये. पहिल्यांदाच असं बघायला भेटलं आहे. कुटुंब सहपरिवार आलात का? हो आम्ही सर्व कुटुंब आणि 2-4 वेळेस आमची व्हिजिट झाली आहे. परत यावंशी वाटतं या जत्रे बघण्यासाठी. परत येणार जे आलेले नाहीत यात्रेला त्यांना काय संदेश देतात? एकदा तरी इथं व्हिजिट करा आणि यातलं नियोजन बघण्यासारखं आहे. पाळणे जत्रे सगळं पूर्ण परिवारासाठी पूर्ण एन्जॉयमेंट आहे, मनोरंजनपूर्वक आहे. तर बघू शकता आपण सगळेजण इथं व्हिजिट करू शकतो. अतिशय भारी आहे. खरेदीसाठी उत्तम स्टॉल आहे. मुलांसाठी चांगले गेम्स आहे, पाळणे आहे. सर्वांना इझिली आपण इथं व्हिजिट करण्यामध्ये सोपंच आहे. हे हायवेवर असल्यामुळे सगळ्यांना येणं हे एकदम सोयीस्कर आहे. तर जरूर सगळ्यांनी इथं व्हिजिट करा. यावर्षी यात्रा भरली तर आम्हाला इतका आनंद होतोय की आम्हाला असं वाटतं की दरवर्षी हा 11 दिवस टायमिंग आहे हा खूप कमी आहे आणि जास्तीत जास्त ठेवायला पाहिजे. आणि अशीच यात्रा नवरात्रामध्ये पण ठेवायला पाहिजे जेणेकरून सगळे गावाचे ग्रामस्थ वगैरे खूप उत्साहाने सहभागी होतील आणि त्यांना एन्जॉय करायला परत संधी भेटेल. यावेळेसची यात्रा खूप आगळी वेगळी भरली आहे. खूप छान वाटतंय. गर्दी पण आहे दरवर्षीपेक्षा जास्त यावर्षी गर्दी पण आहे.
पहिल्यांदाच भगवती मातेच्या यात्रेत पाळणे वगैरे आले. खूप छान वाटतंय. वातावरण पण खूप आनंदमय आहे. सुंदर वाटतंय. तर येणाऱ्या भाविकाला काय सांगतात? या आवर्जून या. खूप छान भरली आहे यात्रा. ती ना ती पूर्ण होममेड आहे आणि बहुतेक आयटम जे आहे ना ते सगळे आपले ना घरगुती वापरायचे आहे. आणि याच्यामध्ये हे जे आपण हे तयार करतोय बचत गटाचं आहे. बचत गटामार्फत आपण कापूस घेऊन आहे ना हे तयार करतोय किंवा हे अगरबत्ती तयार करतोय. ते काय वस्तू आहेत आपल्याकडे विक्रीसाठी? आपल्याकडे ना कंपनीच्या ज्या अगरबत्त्या आहे हां अगरबत्त्यांपेक्षा पण आहे ना हे जे लोबन आहे धूप वगैरे जे हे यापेक्षा पण ना सेंट अगरबत्ती ही माझी मंडळी जी आहे ही जास्त सांगाल. काय काय वस्तू आहे आपल्याकडे? सर आपल्याकडं कांडी धूप आहे, त्रिकोण धूप आहे, त्यानंतर बॉक्समध्ये पण आहे, बॉटलमध्ये पण आहे, कापूरदानी आहे, अगरबत्ती लावण्याचे स्टँड आहेत, गुगलचे धूप आहे, गुलाबजल आहे, अष्टगंध आणि ऊद. आपल्याला म्हणजे देवपूजेचे जेवढे साहित्य आहे ना ते माझ्याकडे तुम्हाला सगळ्या प्रकारात आणि स्वस्त दरामध्ये मिळेल. भगवती मातेच्या यात्रेला आल्यानंतर नक्कीच 3 नंबरचा स्टॉल 4 नंबरचा स्टॉल आहे. सोनगावच्या ताई आहेत. काय नाव? वैशाली ताई. वैशाली ताजने, सोनगाव, समता महिला बचत गट. या स्टॉलला नक्की भेट द्या. ओके, थँक्यू सर. एकदा अवश्य या सगळेजण, अगरबत्ती घेऊन बघा. सगळेजण तुम्हाला एकदा घ्या वापराल तर कळल. यात्रा एक सुंदर प्रकारे एकदम उत्सव आहे. हा उत्सव म्हणजे आता एक नवीन सुरुवात आहे आणि भगवती मातेच्या चरणी इतकं चांगली सुरुवात झालेली आहे. दरवर्षी आता याच्यात वाढ होत राहणार आहे आणि नियोजन इतकं सुंदर झालेलं आहे प्रत्येक गोष्टीचं आणि प्रत्येक वर्गाचं व्यक्ती म्हणजे खूप आनंद घेतला. लहान असू मोठा असू थोर असू वयोवृद्धापासून तर लहान मुलांपर्यंत सगळ्यांनी आनंद लुटलेला आहे. आज इतका आनंद कोल्हार नगरीमध्ये एक वेगळा उत्साह तयार झालेला आहे. आम्ही सर्व सहपरिवार आमची आई सगट आणि विशेष म्हणजे आमच्या आईने सुद्धा झोक्यांचा आनंद घेतलेला आहे. आज या वयामध्ये माणूस काय म्हणतो नाही मी झोक्यात बसणार नाही, पण आज आमची आई झोक्यामध्ये बसून तिने त्या पाळण्याचा आनंद घेतला. एक वेगळ्या प्रकारे एक सगळ्यांना सांगायचे का सगळ्यांनी या यात्रेचा आनंद घ्या. सगळे घेत आहेत आणि दरवर्षी याच्यात किती वाढ होती आता तुम्ही या त्या काळात बघा. आणि सर्व लोक परिवाराने येऊन आज भरीत भाकरीचा आनंद घेतला. काढू नका त्यांच्यापाशी धरा आज आम्ही सहपरिवार आलो, भरीत भाकरीचा आनंद घेतला, मांड्याचा आनंद घेतला आणि खूप आम्ही याने सर्वांनी मनापासून आनंद घेतला. आज मांडे खाल्ले का? मांडे खाल्ले, भरीत भाकरी खाल्ली, खूप बरं वाटलं. म्हणजे आज संध्याकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण आम्ही यात्रेतच केलं. आज सहकुटुंब सहपरिवार आलो. कोल्हारमधील सगळ्या कुटुंबांना काय सांगतात? सगळ्यांनी यावं, एक वेळेस भेट द्याव्या आणि सर्वांनी येता 3-4 वेळेस यावा, यात्रेचा आनंद घ्यावा. यावेळेसची यात्रा प्रत्येक वेळेसपेक्षा थोडी भव्य भरली आहे आणि स्टॉल पण खूप लागले आहेत. अशीच कोलारची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच आमची इच्छा आहे आणि आपली स्मार्ट सिटी बनावी हीच माझी इच्छा आहे. आज मी या देवीच्या यात्रेसाठी आले. माझं गाव पारगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी जुन्नर तालुक्यातून आलेली. मी महिला मंडळाची अध्यक्ष आहे. कायदे विषयाचं पण काम करते आणि संप्रदायाचं पण काम करते. हे माझं माहेर आहे. ह्या माहेरामध्ये मी ह्या यात्रेसाठी आले, पण ही यात्रा पाहिल्यावर माझं मन इतकं भरून गेलं. आज एवढे मोठे पाळणे आज मी पहिल्यांदाच इथं पाहिले आणि हे माझं माहेर असल्यामुळं या मांड्यावाल्या ताई जोरवेवरून यांनी इथं येऊन स्टॉल लावला आहे बचत गटाच्या मार्फत. असा यांचा मांड्याचा प्रकार पाहून सनी असं वाटतं की यांनी प्रत्येक यात्रेमध्ये स्टॉल लावावा असं मला वाटतंय. आणि यांची कला पाहून खरंच कला कौशल्याला महत्त्व आहे. तेव्हा हे मांड्याचं पाहून सनी असं वाटतं आपण सुद्धा हे करावं आणि त्यांना भरपूर असं देवी अंबाबाईने भरपूर धंदा द्यावा हीच देवीजवळ प्रार्थना करते आणि थांबते.
प्रत्येक वर्षीची यात्रा भरते आणि या वर्षीच्या यात्रेमध्ये काय फरक जाणवत आजी? अहो प्रत्येक वर्षी यात्रा भरते पण असा शो येत नाही यात्रेला. पण या वर्षी असं झालं का जशी काय मुंबईच आली आपल्या कोलारमध्ये. हा एवढा लखलखाट केलाय अंबाबाईनी आणि खरंच त्या पाळण्याला जशी काय चांदण्या बांधल्यात इतके शोभा आली आणि यात्रेला सुद्धा इतकी शोभा आली. माझं माहेर आहे पण मी माहेरचं लय भूषण नाही सांगत, पण खरंच अंबाबाईनी या यात्रेकरता काही झाल्या ग्रामस्थांना बुद्धी दिली आणि हे पाळणे बोलवले किंवा हे बचत गटाचे स्टॉल लावले. खरंच या महिलांचं कौतुक करावं तेवढं थोडं. म्हणूनच मी सांगते, घासल्याशिवाय धार नाही त्या तलवारीच्या पात्याला, घासल्याशिवाय धार नाही त्या तलवारीच्या पात्याला, तेलाशिवाय ज्योत नाही त्या समईतल्या वातीला, तेलाशिवाय ज्योत नाही त्या समईतल्या वातीला, कसल्याशिवाय पीक नाही त्या जमिनीतल्या मातीला, कसल्याशिवाय पीक नाही त्या जमिनीतल्या मातीला. आणि कोलारसारखी यात्रा भरल्याशिवाय पर्याय नाही या महिलांच्या जातीला, महिलांच्या जातीला. जय हिंद, जय महाराष्ट्र, नऊवारी लय बेस्ट. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.